आज आपण दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक याचा एक्सपेक्टेड कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। बघा, ओपनचा जो कट ऑफ आहे यामध्ये तुमचे 84 प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। हा मी तुम्हाला ओपन जनरलचा कट ऑफ सांगितलेला आहे। ओपन लेडीज जर असेल तर 80 प्लस क्वेश्चन बरोबर असले पाहिजे। ओबीसी मध्ये 82 प्लस क्वेश्चन्स तुमचे बरोबर असले पाहिजे। हा झाला तुमचा ओबीसी जनरल। ओबीसी लेडीज जर असेल तर 78 प्लस क्वेश्चन्स तुमचे बरोबर असले पाहिजे। नंतर बघा, ईडब्ल्यूएस मध्ये तुमचे 82 प्लस क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा कट ऑफ हा तुमचा जवळपास सारखाच असेल। एनटीचं मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलेलं आहे। यामध्ये एनटीच्या सगळ्या कॅटेगरी येतील, एनटीए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी। एनटीमध्ये तुमचे 80 प्लस क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे आणि एनटी लेडीजमध्ये तुमचे 74 प्लस क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। नंतर बघा, एससी मध्ये तुमचे 77 प्लस क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। हा झाला एससी जनरलचा। एससी लेडीज जर असेल तर 72 प्लस क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। एसटी मध्ये बघा, 74 प्लस क्वेश्चन्स बरोबर असले पाहिजे। हा झाला एसटी जनरल आणि एसटी लेडीज जर असेल तर 70 प्लस। दप्तर कारकून, मोजणीदार आणि कालवा निरीक्षक याचा कट ऑफ मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेला आहे। यामध्ये 5 ते 10 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। पेपरची जी काठिण्य पातळी होती ती मॉडरेट असल्यामुळे याचा जो कट ऑफ आहे हा खूप हाय लागणार नाही।